तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे शंकरपाळ्यांची रेसिपी. ती पण मी एकदम खानदेशी स्टाईलमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तोंडात टाकताच विरघळणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर त्यासाठी ना जो मैदा असतो ना, मी 1 किलो मैदा घेतला होता व त्याला चाळणीने चाळून घेतला. त्याच्यानंतर त्यात आहे ना 1.5 पावशर पिठी साखर घातली. 1.5 पावशर म्हणजे जर तुम्हाला मापामध्ये पावशेर नसेल ना तर दुकानावर जाऊन ना त्याला अर्धा किलो मोजून आणायची है ना, आणि अर्धा किलो पूर्ण पिठी साखर टाकून द्यायची. त्याच्यानंतर छोटा कप जो असतो ना तो रवा टाकायचा आणि त्याच्यात आहे ना एक मीडियम वाटी असते ना ती गरम करून तूप टाकायचं. मग त्याला आहे ना मिक्स करून द्यायचं सगळं. जर नंतर टेस्ट करून बघायचं बरं का, जर पीठ भिजलं गेलं ना, जर तुम्हाला फिकट लागत असेल ना शंकरपाळे तर एक्स्ट्रा साखर टाकू शकता नंतरनं, पण असं नाही की आता टाकली गेली नंतर नाही टाकू शकत. तर सगळं छान हाताने मसळून झालं ना तूप वगैरे, त्याच्यानंतर आहे ना जो कोमट दूध असतं ना ते कोमट दूध टाकून आहे ना छान असं आहे ना पीठ मळून घ्यायचं. कडक असं, जास्त सॉफ्ट नाही, एकदम कडक असं पीठ मळून घ्यायचं. हे आम्ही पूर्ण फॅमिली मिळून बनवत होतो. तुम्हाला जर एकटं म्हणजे कोणी नसेल ना हेल्पला तर एकटं बनवावं लागेल. हे सगळं माझी मावशी बनवत होती, मी फक्त हेल्प करत होती आणि व्हिडिओ बनवत होती. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली मी. तर अशा प्रकारे ना दूध टाकून आहे ना एकदम सॉफ्ट नाही कडक असं पीठ मळलं आपण व त्याला आहे ना झाकून मी तरी पण 1 तासासाठी ठेवलं होतं. जर 1 तास टाईम नसेल ना तुमच्याकडे, अर्धा तास जरी ठेवलं तरी भरपूर आहे ना. तर त्याला छान प्रकारे मळून ना ठेवलं मी 1 तासासाठी. त्याच्यानंतर परत त्याला काढायचं. मग त्याला 1-2 मिनटं ना मी असं फक्त त्याचे जे क्रॅक्स आहे ना ते मी मोडून घेतले व त्याला हाताने हे करून घेतलं. त्याला थोडं लाटून ना असं मी ज्या प्रकारे फोल्ड करते ना व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला त्या प्रकारे फोल्ड करा, कारण त्याने ना छान असे लेअर येतात है ना. त्याच्यानंतर ताटाला खाली ना खूप सारं तूप लावायचं व ते लाटून घ्यायची. लाटताना ना एकदम जाड ठेवायची बरं का, जसं बारीक नाही ठेवायची, जाड अशी ठेवायची लाटून. तर बघू शकता थिकनेस खूप जाड आहे. तर लाटून झाली ना तर आजूबाजू जे हे असतात ना काट्या ते कापून घ्यायचे, कारण मग आपले शंकरपाळे एकसारखे येतात. चौकोन आकार देऊन मस्त छान सारखे कट करून घ्यायचे. जितके तुम्हाला जाड बारीक जसे लागत असेल ना शंकरपाळे तसे त्याला कापून घ्यायचे. आमच्या खानदेशी स्टाईलमध्ये आम्ही तर सारखे वरखे काही करत नाही, पण व्हिडिओ बनवायचं होतं म्हणून मी नीट केलं. आम्ही कसे पण कापून मोकळे होतो है ना. तर एका पेपरवर ना मी सगळे शंकरपाळे करून ठेवले होते, कारण तळायला मग सोपं जातं ना. तर सगळे कापून झाले होते ना तयार करून. त्याच्यानंतर एकदम कडकडात तेल घ्यायचं व बारीक गॅसवर त्याला 1-2 मिनटं छान होऊ द्यायचं. फास्ट गॅसवर अजिबात नाही करायचं बरं का, ते लवकर करपतात आणि आतमध्ये शिजत नाही. तर बारीक गॅसवर ना मी चांगले 5 मिनटं त्याला लागतात शिजायला. तर बघू शकता छान असं लाल कलर आला ना त्याला काढून घ्यायचे. तर बघू शकता शंकरपाळे रेडी आपलेवाले, आणि लेअर पण खूप छान आले आहेत आणि हे ना खूप टेस्टी झाले होते यार, खूप जबरदस्त टेस्टी झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.